नमस्कार, लाईव्ह मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता आपण उभारलो आहोत कोल्हापुरातील कावळा नाका इथे आणि माझ्या मागे जो पुतळा बघताय तो छत्रपती शिवाजी साहेबांचा आहे. आणि या पुतळ्यांचं एक आगळेवेगळं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य काय आपण जाणून घेणार आहोत इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांच्याकडून. चला तर मग बघूया या पुतळ्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे ते. महाराणी ताराबाई साहेबांचा कोल्हापूरच्या बरोबर येणाऱ्या नाक्यावर जो पुतळा आहे तो पुतळा हा रवींद्र मिस्त्री जे प्रख्यात शिल्पकार होते कोल्हापूरचे त्यांनी तयार केलेला आहे. आता त्याचं वैशिष्ट्य काय तर पीटर द ग्रेट नावाचा रशियामधला एक मोठा राजा होऊन गेला, तर त्या पीटर द ग्रेटचा पुतळा या महाराणी ताराबाई साहेबांच्या अगोदर तो बसवलेला आहे आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन हा पुतळा बनवलेला आहे. पण ती प्रेरणा घेतली असतानाच हा पुतळा संपूर्णपणे कोल्हापूरमध्ये बनला. तो पुतळा ज्या घोड्यावर बसले महाराणी ताराबाई साहेबांची प्रतिमा बसवली गेली तो त्या घोड्याचं नाव सुद्धा परवा महाराज साहेबांच्या संग चर्चा करत असताना आम्हाला समजलं. लकी बिस्किट नावाचा घोडा होता. त्या लकी बिस्किटच्या घोड्याची प्रतिकृती ती गेली आणि महाराणी ताराबाई साहेबांची प्रतिकृती आपल्याला माहित आहे की इथं उद्यमनगरामधल्या एक महिला होत्या, त्यांना बसवून त्यांनी ती फोटोग्राफी करून महाराणी ताराबाई साहेबांचे ते चित्र प्रतिमा तयार केले. अशा पद्धतीनं 2 पायावर आणि उभारलेले घोडा जो उधळलेला आहे आणि महाराणी ताराबाई साहेबांनी हातात तलवार धरून रणवेशामधल्या महाराणी ताराबाई साहेब या पुतळ्याच्यात साकारले गेले आहेत. पण 2 पायावरच्या घोड्याची अशी खूप कमी शिल्प त्यावेळेला तर पीटर द ग्रेटचं एक होतं बाहेरच्या देशामध्ये रशियामध्ये आणि दुसरं शिल्प आपल्या कोल्हापूरमध्ये हे बसवलं गेलेलं होतं. असं ते एक वेगळ्या पद्धतीचं एक शिल्प आहे. त्याच्यामध्ये ॲस्थेटिक आहे, सौंदर्य आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये महाराणी ताराबाई साहेबांचा रण आवेश सुद्धा आलेला आहे. कॅमेरामन रवींद्र बागलसह नरेंद्र देसाई, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.